नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, फायनली 10वी-12वी बोर्ड संदर्भातलं त्यात महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी आलेले आहे, जो की 10वी-12वीची एक्झाम या ठिकाणी झालेली आहे। यांचा निकाल आता कधी जाहीर होणार आहे आणि कोणत्या वर्गाचा म्हणजे या ठिकाणी 10वी-12वीचा तर निकाल जाहीर झालेला आहे, परंतु कोणत्या बोर्डाचा या ठिकाणी जाहीर झालेला आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी-12वी बोर्ड संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी 10वी आणि 12वी 2024-25 जी एक्झाम या ठिकाणी झालेली आहे, तर यांचा निकाल जो आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आजचे जे लेटेस्ट अपडेट आहे 10वी-12वीचा निकाल जाहीर। परंतु हा जो निकाल आहे तर तो जसं आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे तसंच CBSE पॅटर्न आहे, तर तसं हे ICSEचा पॅटर्न जे आहेत तर या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी निकाल जाहीर झालेला आहे। परंतु महाराष्ट्र स्टेट बोर्डचा निकाल कधी जाहीर होणार आहे याचं सुद्धा पुढे आपण बघणारच आहोत, ठीक आहे, डिटेलमध्ये। तर मित्रांनो, या ठिकाणी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे आता निकाल या ठिकाणी कधी लागणार आहे महाराष्ट्र राज्यातील यांच्या संदर्भातले अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी महाराष्ट्र बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी दिलेली आहे। ही आजचीच न्यूज तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये दिलेलं आहे की सकाळ वेबसाईटनुसार 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण झाल्या आहेत। आता निकाल छपाई सुरू असून लवकरच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे, असं बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी आता जवळजवळ तारीखसुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। तर ती म्हणजेच 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर होणार असून 10वीचा निकाल 15 किंवा 16 मे रोजी जाहीर होईल, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। कारण की या ठिकाणी उत्तरपत्रिकेचं काम जे आहे, जे चेकिंगचं वगैरे ते पूर्ण या ठिकाणी झालेलं आहे। इयत्ता बघू शकता अजून पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष जे नेमके काय म्हणाले आहेत तर ते म्हणाले की इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झाली आहे। 8 दिवसात गुणांची अंतिम पडताळणी पूर्ण होईल आणि 12वीचा निकाल 13 किंवा 14 मे तर 10वीचा निकाल 15 किंवा 16 मे रोजी जाहीर होईल। या संदर्भातली घोषणा शिक्षण मंत्री लवकरच करतील, असं पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। म्हणजे जे पुणे विभागाचे मंडळ अध्यक्ष आहेत औदुंबर उकिरडे यांनी म्हटलेलं आहे की जे निकालाचं पूर्ण काम आहे तर ते पूर्ण झालेलं आहे। फक्त जे रिचेकिंगचं वगैरे आहे पुन्हा या ठिकाणी एकदा पुनर्चेकिंग होईल। 8 दिवसात गुणांची पडताळणी वगैरे पूर्ण होईल आणि यानंतर 13 किंवा 14 मेला जो आहे तर तो या ठिकाणी 12वीचा निकाल जाहीर होईल आणि 10वीचा निकाल 15 किंवा 16 मे रोजी जाहीर होईल, असं जी सूचना आहे तर ते सुद्धा शिक्षण मंत्री लवकर या ठिकाणी करतील, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला कसं आणि कुठे बघता येणार आहे याचीही थोडक्यात माहिती आपण बघून घेऊयात। सर्वात अगोदर तुम्हाला क्रोम ब्राउझरवर जावं लागणार आहे आणि तसं तर बोर्डाकडून या ठिकाणी रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला 4 ते 5 वेबसाईट दिली जाते। त्यामधली एक MHAResult.nic 2025 ही राहील। याच्यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर जे आहेत, जसं की सध्या या ठिकाणी HSC एक्झामिनेशन जुलै 2024 दाखवत आहे। जसंही तुमचा रिझल्ट लागेल त्यावेळेस या ठिकाणी एक्झामिनेशन फेब्रुवारी-मार्च 2025 दाखवेल 12वीचं आणि SSC तर त्याच्या खालीच राहील मार्च-एप्रिल 2025 SSC म्हणून। याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे आणि तर तुमचा जो सीट नंबर आहे, रोल नंबर आहे तो आणि मदर नेम तुमच्या हॉल तिकीटवर जसं आहे तसं या ठिकाणी टाकून तुम्हाला या ठिकाणी व्ह्यूवर क्लिक करावं लागेल। अशा पद्धतीने तुमचा रिझल्ट दिसणार आहे। त्याच पद्धतीने अजून एक दुसरी वेबसाईट आहे MHA-SSC बोर्ड म्हणून टाकलं तुम्ही तर बोर्डाची ऑफिशियल वेबसाईट वगैरे आहे, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही ह्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही रिझल्ट बघू शकता। याच्यावरती सुद्धा रिझल्ट तुम्हाला ऑप्शन येणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही निकालसुद्धा बघू शकता। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।